बापरे, डोकं. चक्कर. श्वास घ्यायला तकलीफ. बीपी वाढला काय? माझा नाही वाढला. बीपी वाढल्यावर असंच होतं. बीपी लो झाल्यावर असं होतं. हा बीपी वाढल्यावर नेमकं बॉडीमध्ये काय होतं? बीपी लो झाला म्हणजे बॉडीमध्ये काय होतो? आपला बीपी किती पाहिजे? नॉर्मल बीपी काय असतो? बीपी कसा चेक करतात? हायपर टेन्शन काय आहे? हायपोटेन्शन काय आहे? बीपी कशात चेक करतात? बीपी बद्दल प्रत्येक गोष्ट आपण व्यवस्थित आज टोटली क्लिअर करून टाकू. त्यामध्ये हा सिस्टॉलिक काय आहे, डायस्टॉलिक बीपी काय असतो, बीपी वाढल्याने काय होतं, बीपी कमी झाल्याने काय होतं, बीपीचे कारण काय आहेत, त्याच्यावर उपाय काय, टोटल ना टोटल पॉइंट बीपी बद्दल आज एक ना एक क्लिअरच करून टाकू. लक्षात घ्या. हा बीपी काय, ज्याला ब्लड प्रेशर म्हणतो, मराठीत रक्तदाब म्हणतो. आता बीपी समजून घ्यायचा आहे. लक्षात घ्या. मोटर असते, मोटरला एक पाईप असतो. मोटर काय करते? प्रेशरने पाणी फेकते. फेकल्यानंतर त्या पाईपामध्ये जे पाणी जातं, त्या पाण्यामुळे त्या रबरी पाईपामध्ये एक असा प्रेशर तयार होतो. लक्षात घ्या. जसं आता हा पाईप आहे, समजा हा पाईप आहे. ह्या पाईपामध्ये हे पाणी चाललं, तर ह्या पाण्यामुळे इथं हे जे आतून, ह्या पाईपाच्या आतून एक प्रेशर तयार होतो, एक ताण तयार होतोय. बरोबर आहे. तर त्या पाण्यामुळे त्या पाईपामध्ये जे प्रेशर तयार झालं, तो असतो पाण्याचा दाब. मग सेम आपला आहे, आपल्या बॉडीचा आहे. आपलं हृदय आहे, हृदयाला पण एक पाईप असतो, ज्याला आपण धमनी म्हणतो. ज्या धमनीमध्ये हृदय ज्यावेळेस ब्लड फेकतं, आता समजा लक्षात घ्या, हा हृदय आहे. हृदयाने काय केलं? या पोझिशन मध्ये येतो हृदय, या पोझिशन मध्ये. ज्या वेळेस ब्लड फेकलं, फेकल्यानंतर त्या पाईप मध्ये जाणार, त्या धमनीमध्ये जाणार. धमनीमध्ये ते ब्लड गेल्यानंतर तिथे आतून, त्या धमनीच्या आतून जो आतला भाग असतो, ती वॉल असते धमनीची, तिथं एक प्रेशर तयार होतं. ते जे प्रेशर आहे रक्तामुळे तयार झालेलं त्या धमनीच्या आत, त्याला म्हणतात ब्लड प्रेशर, बीपी. आता हा जो बीपी असतो, तो बीपी जो आहे, तो रक्त ज्यावेळेस मध्ये जातं, ते एक लहरीप्रमाणे जातं. बघा, समुद्राच्या ज्या लहरी असतात त्या कशा असतात? या पद्धतीत असतात. मग त्या ज्या लहरी आहे, त्या ज्या या आकारात तयार होतात. समजा हे बघा, आता मध्ये जे ना, आता हे ब्लड आहे, असं होणार, परत असं होणार, परत असं होणार, परत असं होणार. आपल्याला जे पल्स कळतात बघा, ते ठोके कळतात ना, ते सेम यामुळे, कारण ते वरती एकदा धडकतं, खाली येतं, धडकतं, खाली येतं. मग आता हा जो आहे, हा वरती जो भाग चाललाय बघा, हा जो भाग चाललाय, त्यामुळे काय होतं? आतून जो आहे ना, ती या पद्धतीत होते, ती धमनी या पद्धतीत करते. बरोबर आहे. मग ते जे आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे की ते नेमकं काय आहे. लक्षात घ्या. तर हा जो आहे इथे या पद्धतीत जे तयार होत आहे, ह्या एक लहरीप्रमाणे ते ब्लड जात असतं, म्हणून त्याला आपल्याला 2 टप्प्यात मोजायचं असतं. लक्षात घ्या. मग ते ज्या वेळेस असं वरती लागतं, ज्या वेळेस ते ब्लड असं वरती लागतं, त्यावेळेस त्यालाच म्हटलं जातं सिस्टॉलिक बीपी. आणि जो इथे खाली खाली म्हणजे एकदम नॉर्मल लेवलनी असतं ते ब्लड मध्ये, त्याला म्हणतात डायस्टॉलिक बीपी. आता याच्यामध्ये काय होतं? हे सगळंच्या सगळं हृदयाच्या रिस्पॉन्स मध्ये होतं. म्हणजे काय? आता जे हार्ट आहे ते ज्या वेळेस अशा पद्धतीत होणार, हे हार्ट अशा पद्धतीत होणार, तर ब्लड बाहेर फेकलं जाणार. म्हणजे त्यामध्ये असणारा ब्लड अशा पद्धतीत फेकल्या जाणार, म्हणजे हृदय असं होणार. फेकल्यानंतर हृदयाची अवस्था अशा पद्धतीत असते, पूर्ण ते असं आकुंचन असतं पूर्णपणे. त्यावेळेस जी स्थिती असते ती असते सिस्टॉलिक. त्यावेळेस काय म्हणू आपण त्याला? हाय बीपी झाला. काय म्हणू आपण त्याला? हाय बीपी झाला. आणि हृदय ज्या वेळेस रिलॅक्स होतो, पूर्ण रिलॅक्सेशन, आता आपलं काम झालं, मस्त आपण रिलॅक्स मध्ये थांबायचं, रिलॅक्स मध्ये जातं, म्हणजे ते पूर्णपणे असं असतं, पूर्णपणे असं असतं. रिलॅक्स मध्ये गेलं त्यावेळेस ते जे ब्लड असतं त्या धमनीमधलं, ते असं लेवलने असतं. त्यावेळेस समजायचं की तो लो बीपी आहे, ज्याला म्हणतात डायस्टॉलिक बीपी. लक्षात आलं? पुन्हा एकदा लक्षात घ्या. बघा, ज्या वेळेस जे हार्ट आहे त्या हार्टनी ब्लड फेकल्यानंतर ते त्या धमनीमध्ये आलं. धमनीमध्ये गेल्यानंतर ब्लडचा अशा लहरीप्रमाणे जाणार. लहरीप्रमाणे ज्या तयार होतात ते 2 टप्पे असतात.
एक टप्पा कोणता आहे, ज्यावेळेस ते असं वरती लागतं बघा. असं वरती लागल्यानंतर जे प्रेशर तयार होतं तो असतो सिस्टॉलिक. हाय बीपी म्हणतो त्याला. त्याला आपण म्हणतो हाय बीपी. आणि जे एकदम ब्लड एकदम लेवलनी असतं, एकदम सरळ असतं, शांततेत असतं, हृदयामध्ये पण रक्त ते भरत असतं, हृदय एकदम कसं असतं, एकदम रिलॅक्स मध्ये असतं, तो असतो त्याचा डायस्टॉलिक पॉइंट लेवलमध्ये असतो ते. आता आपण इथे समजून घेऊ की आपल्या बॉडीमध्ये नॉर्मल बीपी किती असायला पाहिजे. तर बघा, जी स्पीड असते ना, ती स्पीड त्याची ज्यावेळेस अशा पद्धतीत होते, ती स्पीड 120 पाहिजे. आणि ज्यावेळेस ते लेवलमध्ये असतं त्यावेळेस ती स्पीड किती पाहिजे, 80 पाहिजे. लक्षात आलं. म्हणजे सिस्टॉलिक पाहिजे 120 आणि डायस्टॉलिक पाहिजे 80. आता याचं प्रमाण बघा, डॉक्टर आपण बीपी चेक करतो, बीपी चेक केल्यानंतर ते म्हणतात की तुमचा हाय बीपी बरोबर 120 आणि लो किती आहे, 80. मग कधी कधी काय होतं की तो जो बीपी आहे तो बीपी जवळपास 140च्या प्लस मध्ये जातो. मग तो समजा जर 120 पेक्षा समजा 140च्या बी प्लस चालला गेला, किंवा हा जो खालचा जो बीपी आहे तो 80चा, तो 90च्या बी प्लस चालला गेला, म्हणजे वरचा बीपी पण वाढला, खालचा बीपी पण वाढला. वाढल्यानंतर त्याला आपण हायपर टेन्शन म्हणतो. काय म्हणतो त्याला, हायपर टेन्शन. आता लक्षात घ्या, हा जो नॉर्मल बीपी आहे तो 120च्या समजा 100 पर्यंत रिवर्स आला, किंवा जो 80चा आहे तो 60 पर्यंत रिवर्स आला, तर त्याला म्हणायचं हायपोटेन्शन. बघा एवढाच फरक आहे, हायपो आणि हायपर, बस एवढा नॉर्मल फरक आहे. हायपर टेन्शन म्हणजे जास्त होतो तो हायपर टेन्शन असतो. लो ज्यावेळेस कमी होतो तो कितीपर्यंत, 100 किंवा 60 पर्यंत जातो, तो असतो हायपोटेन्शन. आता हे झालं नॉर्मल बीपीचं 120 भागिले 80 म्हणजे या पद्धतीत. हे काय असतं बघा, एमएमएचजी हेच एक युनिट आहे ज्यामध्ये हा बीपी मोजला जातो, ज्याला आपण मिलीमीटर ऑफ मर्क्युरी असं सुद्धा म्हणतो. एचजी म्हणजे ते जे बीपीचं जे मशीन असतं त्याच्यामध्ये खास पाऱ्याचं जास्त काम असतं, तो एचजी म्हणजे मर्क्युरी त्या बीपी मशीन मध्ये वापरलेला असतो, म्हणून इथे ह्या युनिट मध्ये एचजी आहे. आता लक्षात घ्या, आपण समजून घेऊ की स्पिग्नोमॅनोमीटर उपकरण काय आहे. म्हणजे बीपीचं जे मशीन आहे स्पिग्नोमॅनोमीटर, हे काय आहे, बीपी मोजण्याचं मशीन. आता ते जे बीपी मोजण्याचं मशीन आहे त्यामध्ये बीपी कसा मोजला जातो, तर लक्षात घ्या, डॉक्टर काय करतात, सगळ्यात पहिले तर आपल्याला 2-5 मिनिटं रिलॅक्स बसावं लागतं. बसल्यानंतर का, कारण की आपली जी बॉडीची जी स्थिती आहे ती समजा काही आपण समजा आता रनिंग केल्यानंतर त्याचे जे आपल्याला रिझल्ट मिळणार तो वेगळा मिळणार, पण नॉर्मल स्थितीमध्ये असणाऱ्या बॉडीचा रिझल्ट वेगळा मिळणार. म्हणून तिला पहिले स्टेबल करणं गरजेचं आहे. स्टेबल झाल्यानंतर काय होणार, तो जो बेल्ट आहे बघा, आता जे बीपीचं मशीन आहे, बीपीचं मशीन एक बॉक्स असतो, बॉक्समध्ये काय एक असा 2 ट्यूब जोडलेले असतात, एक कफ असतो, एक कापड असतो बघा. आता तो जो कपडा असतो त्याला म्हणतात कफ. तो असं इथे हाताला लावतात. हाताला कुठे लावतात, तर बरोबर आपले जे जॉईंट असतात मध्ये, ह्या जॉईंटच्या 2 बोट वरती तो कफ बांधतात. कफ म्हणजे तो बेल्ट जो असतो ना तो लावला जातो. त्यानंतर पुढे काय होतं की त्या कफला अशा, तो जो असा कापड असतो लक्षात घ्या बघा असा, त्याला असे 2 ट्यूब जोडलेले असतात. एक जो असतो त्या मशीनला असतो जोडलेला, आणि एक जो असतो त्याला पंपिंग साठी असतो, हवा भरण्यासाठी असतो. मग तो कफ इथं जोडल्यानंतर तो जो कफ आहे त्याला 2 ट्यूब असतात, एक त्या मशीनला जोडलेली असते आणि एक हवा भरण्यासाठी असते. आता लक्षात घ्या, त्याच्यामध्ये एक असं छोटी एक अशी आपण म्हणू एक फिरकी असते बघा तिथे. तर ते वॉल्व असतो, त्याला पहिले टाईट करायचं. टाईट जर केलं तरच मध्ये हवा जाईल ना, टाईट लूज जर असेल तर मध्ये हवा जाणार नाही. मग तिला सगळ्यात पहिले टाईट करायचं आणि त्याच्यामध्ये त्या जो बल्ब असतो हवा भरण्याचा, त्या बल्बमध्ये हवा भरायची. हवा भरल्यानंतर इथे जो कफ असतो, जो बेल्ट असतो, त्याच्यामध्ये फुल हवा जाते, आणि हवा गेल्यानंतर काही क्षणासाठी तिथल्या ज्या नसा असतात त्या बंद होतात, आणि नंतर ती हवा भरायची भरायची भरायची, केव्हापर्यंत, जास्त नाही भरायची नाही तर उगाच जास्त होऊन जाईल. तो जो मशीन आहे त्या मशीन मध्ये 200 पर्यंत किंवा 180 किंवा 200 पर्यंत जाईपर्यंत ती हवा भरतात. भरल्यानंतर ती फिरकी हळूहळू हळूहळू तिला रिलॅक्स करायची, सोडायची. सोडल्यानंतर काही क्षणाने थोडा असा आवाज येतो. तो जो आवाज पहिला येतो तो तुमचा सिस्टॉलिक पॉइंट असतो. म्हणजे पहिले तर टाईट फिरकी करायची, हवा भरायची, नंतर फिरकी लूज करायची, केल्यानंतर त्याचा जो पहिला पॉइंट एक काही क्षणानंतर पहिला लगेच तुम्हाला आवाज भेटतो. तो जो आवाज असतो तो असतो त्याचा सिस्टॉलिक पॉइंट, म्हणजे हाय बीपीचा असतो.
तो पॉइंट इथं पकडला जातो, तो किती पण येऊ शकतो. तो झाला. तो आवाज कंटिन्यू चालू असतो, कंटिन्यू चालूच असतो. मग तो ज्या ठिकाणी स्टॉप होणार तो असतो तुमचा डायस्टॉलिक पॉइंट, जो तो किती पण येऊ शकतो. मग हाय म्हणजे आता समजा ह्या पट्टीचा एकदा आवाज इथे येणार आणि कुठंतरी इथे थांबणार. हे 2 पॉइंट नोट केले जातात. हे 2 पॉइंट मध्ये हाय बीपीचा एक असतो आणि एक दुसरा असतो लो बीपीचा. म्हणजे हाय बीपी आणि लो बीपीची 2 पॉइंट अशा पद्धतीत पकडले जातात, जेणेकरून आपल्याला आपला बीपी किती आहे, नॉर्मल आहे की हायपरटेन्शन मध्ये गेला का हायपोटेन्शन मध्ये गेला हे कळतं. आता बघा आपण याची काय बेसिक इन्फॉर्मेशन होती ती व्यवस्थित समजून घेतली. आता जो बीपी आहे ना, आपण म्हणजे बऱ्याच वेळेस एक मिस्टेक होते. समजा ज्यांचा बीपी हाय आहे, ते मेडिकलमध्ये गेले, तर ते मेडिकल वाल्यांना काय बोलतात? बीपी हायच्या गोळ्या द्या. आता त्यांनी जर बीपी हायच्या गोळ्या मागितल्या ना, ऑलरेडी हाय बीपी आहे, तर ते मेडिकलवाला कशाचे देईल? हाय बीपीच्या गोळ्या देईल. म्हणजे हाय बीपीवर अजून हाय बीपीच्या, म्हणजे ते गेला, विषय संपला. तुम्ही हाय बीपीच्या गोळ्या नका म्हणू, हाय बीपी मला आहे म्हणून मला लो बीपीच्या गोळ्या द्या. अपोजिट हे पहिली क्लिअर करून बोला. कारण असा प्रसंग घडलेला आहे म्हणून मी सहज उदाहरण दिलं तुम्हाला. सो एक गोष्ट लक्षात ठेवा. आता हा जो बीपी आहे तो बीपी कशाने वाढतो? त्याचे बरेचसे कारण आहेत. सगळ्यात पहिले कोलेस्ट्रॉल, फॅट हा एक बीपी वाढण्याचं कारण आहे. बघा आपण पाहिलं की समजा हृदय ज्या वेळेस काय करतं, ब्लड फेकतं, त्या धमनीमध्ये येतं. धमनीमध्ये जर समजा असं कोलेस्ट्रॉल जर तयार झाले आणि ते ब्लड प्रॉपरली फ्लो होत नसेल, तर तिथं मध्ये काय होतं, तो स्पेस भरून जातो कोलेस्ट्रॉलने, त्या फॅटने. त्यामुळे तिथं जास्त प्रेशरची गरज पडते. जसं आता समजा मोटरीच्या पाईपामध्ये काही दगड अडकला किंवा काही खडा अडकला, तर ते पाणी निघायला जास्त प्रेशर लागेल. त्या पद्धतीत असतं. ते कोलेस्ट्रॉल तयार झाल्यामुळे सुद्धा हाय बीपी होतो. त्यानंतर इतर सुद्धा कारण आहेत. बीपी हाय झाला म्हणजे त्याला आपण म्हणतो हायपरटेन्शन. आता याची कारण काय आहे, हे कशामुळे होतं, तर लक्षात घ्या. सगळ्यात पहिलं आहे की जी जीवनशैली आहे, आपलं जे रोजचं जे दैनंदिन क्रिया चालतात त्याच्यामध्ये काही ताळमेळ नसणं. कधी खायचं, काय नाही खायचं याच्यात आपण काहीच ताळमेळ बसवलेला नाही. त्यामुळे सुद्धा बीपी हा वाढतो. दुसरं कारण आहे की मिठाचं जे प्रमाण आहे ते रोजचं जे आपण काय अन्नपदार्थ खातो त्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असणं. आता याने काय होतं, आपल्या बॉडीमध्ये मिठामुळे पाणी हे जास्त साचतं. साचल्यामुळे ब्लड प्रेशर हा जास्त वाढतो. हे एक याला कारण आहे. म्हणून मीठ जरा कमीत कमी प्रमाणात वापरणे, जीवनशैली प्रॉपर ठेवणे. तिसरं याचं कारण आहे मानसिक ताणतणाव. म्हणजे जास्त टेन्शन, आपण जास्त ओव्हर थिंकिंग करतो. हे जे मानसिक ताणतणाव आहे, टेन्शन आहे, ते पण बीपीचं एक कारण आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण प्रॉपर व्यवस्थित जर ठेवला तर कदाचित आपला बीपी हा नॉर्मल राहू शकतो. कदाचित म्हणण्यापेक्षा बीपी हा नॉर्मल राहणार. दुसरी गोष्ट आहे की जे फॅट युक्त जे आपण खातो, चरबीयुक्त, तेलयुक्त, ते कमी प्रमाणात करणं, थोडंफार त्या गोष्टींची काळजी घेणं, हे बीपी हाय होण्याचे म्हणजे हायपरटेन्शनचे कारण आहेत. आता बीपी ज्यावेळेस लो होतो म्हणजे त्याला आपण म्हणतो हायपोटेन्शन, त्याची कारण काय आहे, तर शरीरात पाण्याची कमतरता. दुसरं आहे की लोहाचं प्रमाण कमी असणं. आता हे लोह म्हणल्यानंतर लोखंड नाही बरं का. लोह म्हणजे आपल्या रक्तामध्ये असतो आरबीसी, आरबीसी मध्ये असतो एचबी, एचबी मध्ये असतो लोह. म्हणजे रक्तामध्ये लोहाचं प्रमाण असतं, ते आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे. तर त्याचं प्रमाण कमी असेल तर आपल्याला रक्ताशय होऊ शकतो, ॲनेमिया हा आजार होऊ शकतो. त्यामुळे लोहाचं, ह्या एचबीचं रक्ताचं प्रमाण कमी झालं, पाण्याची कमतरता झाली तर हायपोटेन्शन, बीपी लो होऊ शकतो. या सगळ्या गोष्टींची काळजी करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. बघा हे सगळं तर चालू आहेच, परंतु आपण आपल्या शरीराची काळजी करणं हे फार गरजेचं आहे. यामध्ये आपण आपल्या WBC, प्लेटलेट्स, आरबीसी, रक्ताचं प्रमाण, एचबीचं प्रमाण, आपला बीपी, आपली शुगर, या सगळ्या टेस्ट करणं, आपली बॉडी बॅलन्समध्ये ठेवणं हे फार फार इम्पॉर्टंट आहे. आपलं शरीर नीट असेल तरच आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो. ते नसेल तर मग काही विषयच नाही. असो आपण हा बीपी बद्दल प्रत्येक गोष्ट ही समजून घेतलेली आहे.